Hello students, today we are going to see very important topic, equation of stationary wave on a stretched string. Stretched म्हणजे ताणलेली, स्ट्रिंग म्हणजे दोरी किंवा धागा, आणि त्याच्यावर जी स्टेशनरी वेव्ह ही स्ट्रेच्ड स्ट्रिंग आहे बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स, and here the stationary wave is formed. So what is the equation of this stationary wave? During previous period we have seen the stationary wave. What is stationary wave and what about its parts like nodes, antinodes, and properties of these stationary waves we have seen in detail. Now what is the equation for stationary wave on a stretched string? Okay, now consider two simple harmonic progressive waves. दोन waves y1 and y2 हे simple harmonic progressive waves आहेत. SHPW. SHPW means simple harmonic progressive wave. तर consider two simple harmonic progressive waves of equal amplitude. ह्यांचा amplitude सेम आहे. वेवलेंथ लॅम्बडा पण सेम आहे, अँड फ्रिक्वेन्सी n म्हणजे ही फ्रिक्वेन्सी n सुद्धा सेम आहे. प्रोपॅगेटिंग ऑन ए लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंग. अशी लांब एकसारखी स्ट्रिंग आहे. हा, प्रोपॅगेटिंग मीन्स जात आहेत, प्रसारित होत आहेत इन अपोजिट डायरेक्शन्स. पण एक वेव इकडनं जाईल आणि दुसरी वेव तिकडनं येईल. म्हणजे सपोज ही ब्ल्यू कलर्ड जी वेव आहे ती लेफ्ट टू राईट जात आहे, लेफ्ट टू राईट जात आहे, आणि रेड कलर्ड जी आहे ती रिफ्लेक्टेड वेव आहे. ती राईट टू ह्या पॉइंट फिक्स्ड पॉइंटला ती रिफ्लेक्ट झाली आणि ती लेफ्ट टू राईट टू लेफ्ट येत आहे. ओके, तर आता बघा ह्या दोघं वेव सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव आहेत आणि दोघं आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकलचा मिनिंग मी सांगितला होता की आयडेंटिकल म्हणजे हुबेहूब सेम, म्हणजे त्यांचा अँप्लिट्यूड पण सेम आहे, वेवलेंथ पण सेम आहे, फ्रिक्वेन्सी पण सेम आहे, फक्त त्यांची डायरेक्शन अपोजिट आहे. मग अशा दोन वेव आपण कन्सिडर करू. कन्सिडर टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स of equal amplitude a, wavelength lambda, and frequency n, propagating on a long uniform string but in opposite directions. Now these are the two simple harmonic progressive wave, but the difference between them is that first wave is traveling in positive x direction, means left to right, this blue colored wave. The equation of wave, progressive wave traveling in positive x direction, y1 is equal to a sin 2 pi in bracket ent minus x by lambda bracket complete. Let it be equation number 1. This is the equation for displacement of the progressive wave which is traveling in positive x direction, means from left to right. Similarly, the equation of wave traveling in निगेटिव्ह एक्स डायरेक्शन इज, म्हणजे ती निगेटिव्ह एक्स म्हणजे ती तिकडून इकडे येत आहे. ही लेफ्ट टू राईट आहे आणि ही राईट टू लेफ्ट आहे. बघा दोघांमध्ये काय फरक आहे, फक्त इथं मायनस प्लसचा फरक आहे, आणि आपण दोघं वेगळे आहेत म्हणून त्यांची डिस्प्लेसमेंट y1 y2 आपण समजण्यासाठी 1 2 लावलेला आहे. बाकी सगळं सेम आहे. बघा पॉझिटिव्ह एक्सला जात असेल तर इथे निगेटिव्ह घेतात, आणि निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला ती जात असेल तर प्लस घेतात. ओके, ह्या दोन वेव आपण कन्सिडर केल्या आणि आता यांची मिक्सिंग किंवा सुपरपोजिशन करणार आहेत. आता म्हणजे मिक्सिंग करणार आहेत. मिक्सिंग करणे म्हणजे ऍडिशन. तर y1 प्लस y2 दॅट गिव्स द डिस्प्लेसमेंट ऑफ द रिझल्टंट वेव. दिस वन y इज द रिझल्टंट वेव बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आपण या दोघं वेवला y1 आणि y2 ला आपण काय करणार आहेत, ऍड केलं. आता
y1 ची व्हॅल्यू ही आहे बघा, a sin 2 pi nt मायनस एक्स बाय लॅम्बडा, a sin 2 pi nt मायनस एक्स बाय लॅम्बडा, ही y1 ची व्हॅल्यू पुटअप केली, प्लस हा प्लस y2 ची व्हॅल्यू काय आहे, a sin 2 pi nt, a sin 2 pi nt प्लस एक्स बाय लॅम्बडा ही आहे. आता या ठिकाणी आपण असं करूया की ह्या 2 पायने ब्रॅकेटेड टर्म्सला मल्टिप्लाय करूया. आता बघा ए साइन ए पण कॉमन घेऊया, हा ए पण कॉमन. आता साइन या 2 पायने एनटी ला मल्टिप्लाय केलं 2 पाय एनटी. हा लक्ष द्या, हा ए कॉमन आहे, ए इज कॉमन हियर, हा ए आणि हा ए कॉमन घेतला. ओके, मग साइन जसाच्या तसा 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा, हे 2 पायने दोघं टर्म्सला मल्टिप्लाय केलं, हे मिळालं, प्लस आता इथं हा ए तर कॉमन गेलेला आहे साइन. ओके, हे 2 पायने दोघं टर्म्सला मल्टिप्लाय करा, 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा, 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा. या 2 पायने दोघांना मल्टिप्लाय केलं. ओके, मग ही इक्वेशन आपल्याला मिळालं. आता याच्यामध्ये साइन सी प्लस साइन डी, म्हणजे ही जी ब्रॅकेट आहे हिला सी म्हणायचं, साइन सी प्लस साइन डी. युजिंग हे मॅथमॅटिकल रिलेशन आहे, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. हा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. आता इथं सी अँगल म्हणजे ही ब्रॅकेट आणि डी अँगल म्हणजे ही ब्रॅकेट. ओके, आता यांच्यापासून याचा यूज करून आपल्याला हे असं बनवायचं आहे. समजलं? समजलं? एवढा हा सी पार्ट आहे, साइन सी बरोबर, प्लस साइन डी, डी पार्ट म्हणजे साइन हा डी, साइन हा डी पार्ट आहे. ओके, आता पुढच्या स्टेपला काय करायचं, याचं एक्सपान्शन करायचं आहे असं, किंवा याच्या आन्सर असं येतं. मग इथं बघा 2 साइन, आता हा 2 साइन, ए तर आहेच कॉमन, हा ए जसाच्या तसा, फक्त साइन सी प्लस साइन डी चा विचार करू आपण. 2 साइन सी प्लस डी म्हणजे हे प्लस हे, हे प्लस हे. आता बघा हे जसाच्या तसं प्लस हा अँगल जसाच्या तसा, सी प्लस डी, याला आपण सी घेतलंय, याला डी समजलंय. मग 2 साइन बरोबर, सी प्लस डी अपॉन 2, मग हा सी प्लस डी अपॉन 2, हा जसाचा तसा ठेवला. ओके, मल्टिप्लाइड बाय, इथं डॉट आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे, एवढं बाकी बघा. कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2 म्हणजे हा सी मायनस हा डी बरोबर अपॉन हा 2, साइन 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. समजलं? मग व्हेरी सिंपल फॉर्म्युला इट इज साइन सी प्लस डी मीन्स sin c plus d is equal to 2 sin c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. आता काय करायचं पुढच्या स्टेपला बघा, ह्या ब्रॅकेट जी स्क्वेअर ब्रॅकेट आहे यांचं सोल्युशन काढायचं. आता बघा हा 2 पाय एन टी प्लस आहे, हा पण प्लस असेल, म्हणून काय झालं 2 टाइम्स द 2 पाय एन टी, हा 2 पाय एन टी, 2 पाय एन टी प्लस 2 पाय एन टी किती झाले, डबल ऑफ 2 पाय एन टी. ओके, आणि मायनस 2 पाय एक्स बाय लॅम्बडा आणि प्लस हा प्लस इंटू प्लस प्लस होईल, हे दोघं काय होतील मायनस प्लस कॅन्सल 0. ओके, मग काय राहिलं 2 टाइम्स द 2 पाय एन टी, हा 2 साइन ए 2 साइन जसाच्या तसा, ए 2 साइन जसाच्या तसा, 2 पाय एन टी प्लस 2 पाय एन टी अपॉन 2, हे किती झालं डबल ऑफ 2 पाय एन टी अपॉन 2 प्लस सॉरी डॉट. आता कॉस्ट बघूया आपण, ह्याचं पण तसंच करायचंय. आता इथं मात्र हे मायनस आहे,
तर हा 2π प्लस आणि हा मायनस मल्टिप्लाय करणार, तो कॅन्सल होईल. मग राहिलं काय आता? आता काय शिल्लक राहील बघा, या मायनस साईनने याला मल्टिप्लाय केलं तर हा मायनस होईल आणि हा मायनस तर आहेच. मग मायनस मायनस 2 -2 टाइम्स द 2πx बाय लॅम्बडा अपॉन 2. हा अपॉन 2 चा जसाच्या तसा, याला पण अपॉन 2 आहे. समजलं? मग आता या ठिकाणी हे कॅन्सल झाले. या मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर हा मायनस आणि हा प्लस कॅन्सल. ओके, या मायनसने याला मल्टिप्लाय केलं तर हा मायनस 2πx अपॉन लॅम्बडा आणि हा तर आहेच -2πx बाय लॅम्बडा. मग मायनस इंटू मायनस 2, हा मायनस 2 टाइम्स द 2πx बाय लॅम्बडा अपॉन 2 हा अजून. आता या ठिकाणी परत this 2 gets cancelled. This 2 gets cancelled. Here also gets cancelled. 2 gets cancelled. आता बघा काय राहिलं, a 2 sin a. आता हा 2 पुढे लिहिला, 2a sin. मग इथं शिल्लक आहे 2πnt आणि इथं शिल्लक आहे cos ऑफ मायनस 2πx बाय लॅम्बडा. cos ऑफ minus 2πx by lambda. But cos of this angle is minus, that is cos of minus theta is equal to the cos theta. हा mathematical formula आहे. cos of minus theta is equal to cos theta. मग हा cos of minus 2πx by lambda जो आहे तो डायरेक्ट प्लस होईल, प्लस cos of theta 2πx by lambda. मायनसला आपण या रूलने आपण प्लस केला. ओके, हा पण लक्षात ठेवायचा. मग आता या ठिकाणी बघा, आपण एवढा जो पार्ट आहे हा 2a आणि cos एवढा जो पार्ट आहे या पार्ट बद्दल r मानणार आहे. हा sin 2πnt जसाच्या तसा आणि 2a cos 2πx बाय लॅम्बडा 2a cos 2πx बाय लॅम्बडा याच्याबद्दल आपण r मानूया. आता r काय आहे? रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह आहे. म्हणजे जी दोन वेव्हची गुंफलेली वेव्ह जी तयार झाली तिचा अँप्लिट्यूड, हा अँप्लिट्यूड सेम असेल प्रत्येक ठिकाणी. जर चेक केला तर हा अँप्लिट्यूड सेम असेल आणि तो किती असेल? r असेल. मग ह्या जे सर्कल केलेलं आहे बघा हे, तर त्याच्या बदल्यात काय टाकायचा? r. आणि हे साइन ऑफ 2πnt जसाच्या तसा. समजलं? मग 2a sin 2πnt आणि cos ऑफ 2πx बाय लॅम्बडा मायनसचा तो झाला प्लस. ओके, आता ह्याच्या बदल्यात हा जसाच्या तसा आणि ह्या राऊंड केलेल्या बदल्यात r. वेअर की जिथं हे इक्वेशन नंबर 3, हे इक्वेशन 1 होतं, 2 होतं, हे 3 आहे. की जिथं r ची व्हॅल्यू काय आहे? या r ची व्हॅल्यू काय आहे? 2a cos of 2πx by lambda. and this r is called as resultant amplitude किंवा ह्याला पण आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणू शकतो. आता 2πn काय असतो? ओमेगा असतो. मग त्याची व्हॅल्यू ओमेगा पुट केली, टी जसाच्या तसा r sin ओमेगा टी आणि लेफ्ट साइड y ॲज इट इज. ओके, मग r sin y इज इक्वल टू r sin ओमेगा टी. हे जे इक्वेशन मिळालं आपल्याला हे इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह आहे, रिझल्टंट वेव्ह आहे. आता व्हेअर या ओमेगाची व्हॅल्यू काय होती? 2πn. आता इक्वेशन 3 जे आहे, हे इक्वेशन 3 shows that the resultant motion is SHM. आता इक्वेशन 3 हे इक्वेशन तर SHM चे इक्वेशन आहे, सिंपल हार्मोनिक मोशन चे इक्वेशन आहे. म्हणून जी दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हची सुपरपोजिशन केल्यानंतर जी बनलेली वेव्ह आहे ती मात्र तर SHM आली. इक्वेशन 3 काय सांगताय आपल्याला? की रिझल्टंट मोशन ही जी तयार झाली वेव्ह, दोन वेव्ह पासून, या दोघ वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह पासून ही जी वेव्ह तयार झाली
तर ती कोणती आहे, SHM प्रकारची आहे, हॅव्हिंग सेम पिरियड, आणि त्यांचा पिरियड आणि ह्या वेव्हचा पिरियड सेम आहे. द इक्वेशन, हे इक्वेशन 3 मध्ये, द इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. म्हणजे हे इक्वेशन जे आहे नंबर 3 चं, हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन नाही. हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचे इक्वेशन नाही. कारण since it does not contain a term nt plus minus x by lambda. जर ही टर्म अशी याच्यासारखी, ही हा ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट सारखी टर्म जर आली असती इथं क्वेश्चन आपलं इक्वेशन नंबर 3 मध्ये, ह्या ब्रॅकेट मध्ये जर आली असती तर ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह राहिली असती, पण ती टर्म ऍबसेंट आहे. द इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट, म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये ही टर्म दिसत नाहीये, म्हणून ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही. इट इज नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कारण सिन्स इट डज नॉट कंटेन अ टर्म, ही टर्म तिच्यामध्ये नाही, 3 मध्ये, यांच्यामध्ये आहे, कारण हे प्रोग्रेसिव्ह आहे. त्यांच्यापासून आपली जी बनली ती SHM आहे किंवा स्टेशनरी वेव्ह आहे, ही रिझल्टंट वेव्ह. अँड द ऍब्सेन्स ऑफ, आणि ही जी टर्म आहे एक्स बाय लॅम्बडा, NT तर दिसतो इथं, पण एक्स बाय लॅम्बडा नाहीये. द ऍब्सेन्स म्हणजे गैरहजेरी. द ऍब्सेन्स ऑफ टर्म एक्स बाय लॅम्बडा, इथं एक्स बाय लॅम्बडा दिसत नाही, NT दिसतोय. हे पूर्ण असलं तर ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह राहिली असती, पण ह्याच्यातला NT पार्ट आहे पण एक्स बाय लॅम्बडा नाही. The absence of term x by lambda shows that resultant wave is called as stationary wave. तर resultant wave ही stationary wave आहे. आता आपण मागच्या पिरियडला नोड्स, हे पॉइंट्स की जिथं एम्प्लिट्यूड 0 असतो, आणि अँटी नोड्स म्हणजे हे पॉइंट्स, हा पॉइंट, हे टॉप पॉइंट जे आहेत हे अँटी नोड्स आहेत. हे अँटी नोड आणि हे डॉट्स नोड्स. आता ह्यांच्यासाठी आपल्याला कंडिशन बघायची, कंडिशन फॉर नोड, म्हणजे हा नोड केव्हा तयार होतो. तर बघा, नोड मीन्स द पॉइंट्स, नोड्स आर द पॉइंट्स. हे असे पॉइंट्स आहेत, कसे, ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. यांची डिस्प्लेसमेंट झालीच नाही, याची डिस्प्लेसमेंट झालेली, पण याची डिस्प्लेसमेंट ना वर ना खाली कुठंच झालेली नाही, तो रेस्टला आहे. म्हणून अशा पॉइंट्सला आपण नोड्स म्हणतो. N, हे N आहे. ओके, तर नोड्स आर द पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट, किंवा द पॉइंट्स at which in a stationary wave, the points in a stationary wave at which the displacement is 0 or minimum, such points are called as nodes. And where the displacement is maximum, such points, हे खालचे पण वरचे पण, are called as antinodes. मग antinodes ला maximum displacement असते बघा. antinodes are the points of maximum displacement. आणि nodes काय असतात, nodes are the points of मिनिमम डिस्प्लेसमेंट. ओके, मग डिस्प्लेसमेंट मिनिमम म्हणजेच एम्प्लिट्यूड 0. याचा एम्प्लिट्यूड काय असेल, ह्या पॉइंट्सच्या, नोड पॉइंट्सचा एम्प्लिट्यूड म्हणजे R हा 0 असेल, पण R ची व्हॅल्यू तर ही आहे 2a cos of 2 pi x by lambda. या R ची व्हॅल्यू तर आपण काय मानली आहे, किंवा कोणाबद्दल R आहे, हा R मानलेला कोणाबद्दल आहे, 2a cos of 2 pi x by lambda. R ची व्हॅल्यू, एम्प्लिट्यूड 0, नोड्स पॉइंटला एम्प्लिट्यूड 0 असतो. बघा, एम्प्लिट्यूड इज 0 ऑफ नोड्स किंवा नोड्स पॉइंट्स. मग R ची व्हॅल्यू ही आहे, मग R 0 आहे तर हा पण 0 असायला हवा. मग हा 0, हा 2a इकडे डिव्हाइड केला 0 ला, मग काय येईल आन्सर, cos of 2 pi x by lambda is equal to 0. हा 2a डिव्हाइड केला तर 0 होईल, आणि इतकं शिल्लक राहील. आता cos of 2 pi x by lambda is equal to 0. आता कॉसचा असा हा जो अँगल आहे, असा कोणता अँगल आहे की त्याच्यासाठी कॉसची व्हॅल्यू 0 असते. कॉसचा असा कोणता अँगल की त्याच्यासाठी व्हॅल्यू, कॉसचा तो अँगलची व्हॅल्यू 0 असते. मग ह्याच्या इक्वल टू 0 येऊ शकतं,
किंवा दिस इज पॉसिबल इफ ह्या 2πx ची व्हॅल्यू 2πx बाय लॅम्बडाची व्हॅल्यू एक तर 90 पाहिजे, म्हणजे कॉस 90 0 असतो. 90 म्हणजे काय, कॉस π/2 बरोबर, कॉस ऑफ π/2 किंवा π/2 किंवा 270 म्हणजे 3π/2 किंवा 5π/2. इथं आता हा 1 आपण घेऊ शकतो, सिंगल π/2, 1π/2, 3π/2, 5π/2. आता प्रत्येक ठिकाणी 5 π/2 आहे. 1, 3, 5 ऑड नंबर्स आहेत. मग याची व्हॅल्यू जर का ही असेल तर हा नोड तयार होईल, ही असेल तर हा नोड तयार होईल, ही असेल तर हा नोड तयार होईल. याच्यानंतर जे सगळे नोड्स, ती स्ट्रिंग जितकी लांब असेल तितके नोड्स पॉइंट्स तयार होतील. यांची व्हॅल्यू म्हणजे याची व्हॅल्यू 0 केव्हा असेल, जर या 2πx बाय लॅम्बडा ह्या अँगलची व्हॅल्यू π/2 नाही तर 3π/2 नाही तर 5π/2 असेल तरच शक्य आहे. मग नोड्स आर फॉर्मड ॲट, आता याची व्हॅल्यू ही येऊ शकते, या 2πx बाय लॅम्बडाची व्हॅल्यू π/2 येऊ शकते. पण x ची कोणती व्हॅल्यू टाकली, x म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता बघा x ची व्हॅल्यू आपण कोणती टाकली तर याची व्हॅल्यू π/2 येणार. तर बघा 2π बाय लॅम्बडा जसाच्या तसा, 2π बाय लॅम्बडा जसाच्या तसा, आणि x ची व्हॅल्यू आपण λ/4 टाकूया. λ/4 हा x होता. मग आता बघा हा लॅम्बडा गेट्स कॅन्सल्ड, 2 2 जा 4 म्हणजे π/2. तसंच ही व्हॅल्यू जर टाकली, या x ची व्हॅल्यू ही टाकली इथं, तर ह्याचं आन्सर काय येईल, 3λ/4. आता बघा ते पण x ची व्हॅल्यू इथं ह्या टाकल्या तर आपल्याला ह्या अँगलची व्हॅल्यू अशी अशी येईल, आणि अँगलची व्हॅल्यू अशी अशी जर आली तेव्हा कॉस ऑफ दिस अँगल इज इक्वल टू 0. आता x ची व्हॅल्यू 3λ/4 टाकूया. बघा हा 2π बाय लॅम्बडा जसाच्या तसा. ओके, आता x ची व्हॅल्यू 3, या x ची व्हॅल्यू आपण 3λ/4 पुटअप करूया. 3λ/4, लॅम्बडा गेट्स कॅन्सल. ओके, 2 2 जा 4, मग π/2, पण हा 3 पुढे यायचा, 3π/2. ओके, तर ही व्हॅल्यू आली. बघा ही व्हॅल्यू पुटअप केली x ची तर ही मिळणार, ही टाकली तर ही मिळणार, ही टाकली तर ही मिळणार. म्हणजे अशा प्रकारे हे समजलं का, नोड्स साठी कंडिशन अट काय आहे की जिथं डिस्प्लेसमेंट 0 असते त्या पॉइंट्सला आपण नोड्स म्हणतो. नोड्स आर द पॉइंट्स वेअर द डिस्प्लेसमेंट इज 0 और मिनिमम, मीन्स r इज 0, रिझल्टंट अँप्लिट्यूड इज 0. मग r ची व्हॅल्यू तर ही आहे, याची व्हॅल्यू 0 असायला पाहिजे. बरं ठीक आहे, मग हा 2a इकडे डिव्हाइड केला 2a, तर काय मिळेल, कॉस ऑफ 2πx बाय लॅम्बडा इज इक्वल टू 0. बरं, कॉस ऑफ हा अँगल असा आहे, कोणता आहे की ज्याच्यासाठी कॉसची व्हॅल्यू 0 असते. मग असे मेनी अँगल्स आहेत, 90, 3π/90 किंवा 270 असे, म्हणजे π/2, नंतर 3π/2, 5π/2 आणि 7π/2, 9π/2 लाईकवाईज. बरं, मग ह्या अँगलची व्हॅल्यू अशी असेल तर याची व्हॅल्यू 0 येऊ शकते. बरं, ह्याची व्हॅल्यू ही येईल किंवा ही येईल, पण x ची व्हॅल्यू काय टाकली असता येईल, तर x ची व्हॅल्यू λ/4, 3λ/4, 5λ/4 अशी टाकली तर नोड्स तयार होतील त्या त्या पॉइंट्सला. हे अंतर आहे. हा पहिला नोड λ/4, पहिला नोड λ/4, दुसरा 3λ/4, अशा प्रकारे 5λ/4. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2. आता इथं एक नोड तयार झाला, इथं पहिला नोड, दुसरा नोड, तिसरा नोड तयार झाला. पण कोणतेही दोन सक्सेसिव्ह लगातार जे नोड्स असतील त्यांच्यामधलं अंतर किती असते, त्यांच्यामधलं अंतर हे λ/2 असते. कारण बघा एक वेव्ह म्हणजे ही एक वेव्ह म्हणजे लॅम्बडा असतो, वेव्हलेंथ असते. ह्याच्या हाफ म्हणजे दोन नोड पॉइंट्स n n,
या दोन नोड पॉइंट्स मधलं डिस्टन्स किती असते लॅम्बडा बाय 2. समजलं. मग आता बघा याच्या अपोजिट कंडिशन फॉर अँटीनोड. अँटीनोड कोणाला म्हणतो आपण? अँटीनोड्स आर द पॉइंट्स वेअर द displacement is maximum. Such points of stationary wave are called as antinodes. बर, मग R ची व्हॅल्यू काय आहे? ही आहे. याच्यामध्ये कॉस हा जो फॅक्टर आहे एवढा, हा जो फॅक्टर आहे हा जास्तीत जास्त +1 किंवा -1 असू शकतो. याची व्हॅल्यू कॉसची अँगल कोणताही असो, कॉसचा अँगल कोणताही असो, त्याची व्हॅल्यू जास्तीत जास्त +1 नाहीतर -1 असू शकते. मग +1 ने मल्टिप्लाय केलं तर +2a -1 जर असेल तर -2a, म्हणजे आर ची व्हॅल्यू जास्तीत जास्त +-2a अशी असू शकते. मग हा 2a आर ची व्हॅल्यू टाका, 2a cos of 2πx by लॅम्बडा. आर ची व्हॅल्यू काय आहे? 2a cos of 2πx by लॅम्बडा. हे आपण मानलेली व्हॅल्यू बघा, 2a cos of 2πx by लॅम्बडा इज आर. मग याची व्हॅल्यू ही +-2a. आता हा 2a डिव्हाइड केला, या 2a ला या 2a ने डिव्हाइड केलं, काय राहील आन्सर? 1 +-1. प्लस पण राहील 1 होईल. मग आता हा 2a तिकडे गेला, आता राहिला cos of 2πx by लॅम्बडा. आता बघा इथं cos of 2πx by लॅम्बडा 0 येतो. केव्हा येतो? ही कंडिशन आहे. आता cos of 2πx ची व्हॅल्यू +1 अथवा -1 केव्हा येईल? हा अँगलची व्हॅल्यू जर दिस इज पॉसिबल, याची व्हॅल्यू +1 किंवा -1 याची व्हॅल्यू येईल. पण केव्हा? दिस इज पॉसिबल इफ 2πx by लॅम्बडा इज इक्वल टू, एक तर 0 ठेवा. बघा cos of 0 +1 असतो, बरोबर. नंतर पाय ठेवा 90, पाय म्हणजे 180, तर cos of 180 किती असतो? -1 असतो. cos of 2π म्हणजे 360 किती असतो? +1 असतो. -1 +1 -1 +1 -1 अशा प्रकारे. मग सिंगल पाय, 2π, 3π, 4π अँड सो ऑन, असे डॉट डॉट. तर या अँगलची व्हॅल्यू अशी जर असेल तर कॉसच्या त्या अँगल ही व्हॅल्यू जर पुटअप केली तर +-1 येऊ शकते. बर, पण याची ही व्हॅल्यू येण्यासाठी या एक्स ची व्हॅल्यू काय असावी? तर ह्या व्हॅल्यू येतील. या एक्स ची व्हॅल्यू काय पुटअप केली असता या पूर्ण अँगलच्या व्हॅल्यूज अशा येतील, आणि त्या अशा राहिल्या तरच कॉस ऑफ तो अँगल +or-1 असू शकतो. मग अँटीनोड्स आर फॉर्म्ड ॲट, म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, अंतर आहे. लॅम्बडा मध्ये सांगणे म्हणजे हे अंतर आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. तर एक्स ची व्हॅल्यू जर 0 टाकली आपण, 0 × 2π by लॅम्बडा 0. नंतर एक्स ची व्हॅल्यू आपण λ/2 टाकूया. समजलं? ही पहिली व्हॅल्यू समजली. एक्स ची व्हॅल्यू, इथं एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 × 2π by लॅम्बडा काय येईल? 0 ही व्हॅल्यू आली, बरोबर. आता एक्स ची व्हॅल्यू आपण λ/2 टाकूया. बघा 2π by लॅम्बडा जसाच्या तसा, आणि एक्स ची व्हॅल्यू काय पुटअप करायची? λ/2. लॅम्बडा कॅन्सल, 2 कॅन्सल, पाय. मग हा पाय आहे बघा. ही व्हॅल्यू टाकली तर पाय मिळेल. ही व्हॅल्यू एक्स ची टाकली तर लॅम्बडा पुटअप केली तर 2π मिळेल. ही पुटअप केली तर 3π मिळेल. अशा प्रकारे ही व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू इथं टाका, हे मिळत जाईल असं, या व्हॅल्यूज टाकल्या तर, बरोबर. आणि हे अँगल आले, या अँगलचे हे अँगल आन्सर असेल तर कॉसची तो अँगलची व्हॅल्यू +or-1 असेल. ओके, मग हे अशा प्रकारे आहे. आता हा अँटीनोड आहे, हा पण अँटीनोड आहे, हा अँटीनोड आहे, हा अँटीनोड आहे. मग यांच्यामधला जो फरक आहे, λ0 आणि हाफ लॅम्बडा, काय किती फरक आहे? λ/2 आणि फुल लॅम्बडा किती फरक आहे? λ/2. हाफ लॅम्बडा याच्यातला फरक किती आहे? लॅम्बडा आणि 3/2 म्हणजे 1.5 लॅम्बडा. याची व्हॅल्यू काय असेल? यांचा फरक काय असेल?
तर लॅम्बडा बाय 2 म्हणजे या दोघां प्रत्येक कोणते पण दोन घेतले त्यांच्यातला डिफरन्स हा लॅम्बडा बाय 2 येणार. म्हणजे हे अँटीनोड्स किती अंतरावर तयार होतात, इतक्या अंतरावर. हे हे अंतर फुल लॅम्बडा बरोबर. हे अंतर या दोन पॉइंट्स मधलं लॅम्बडा बरोबर. या दोन पॉइंट्स मधलं लॅम्बडा बाय 2 नंतर या दोन पॉइंट्स मधलं अंतर लॅम्बडा बाय 4 आणि हा पण लॅम्बडा बाय 4. लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 2 लॅम्बडा बाय 4. मग 2 ने 4 ला डिवाइड केलं तर लॅम्बडा बाय 2. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स. मग हा अँटीनोड आहे, हा आहे, हा आहे, हा आहे, हा आहे. कोणते पण जवळचे सक्सेसिव्ह अँटीनोड्स मधलं अंतर हे किती असते, लॅम्बडा बाय 2. आता ही झाली कंडिशन फॉर अँटीनोड. आता फ्रॉम केस फर्स्ट अँड सेकंड आपण दोन केसेस बघितल्या बघा, फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम केस फर्स्ट अँड सेकंड वी कॅन से दॅट, या दोन केसेस वरून आपण सांगू शकतो की nodes and antinodes are formed alternately. nodes antinodes nodes antinodes nodes antinode node antinode हे लगातार तयार होतात. म्हणजे नोड झाला तयार की अँटीनोड, अँटीनोड झाला की लगेच नोड. म्हणजे नोड्स अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली फॉर्म्ड और प्रोड्यूस्ड. ओके. आता पुढची स्टेप बघा. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन नोड अँड ऍडजसंट अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4. आता बघा इथं डिस्टन्स बिटवीन टू नोड्स हे किती आहे, लॅम्बडा बाय 2. समजलं. आता डिस्टन्स बिटवीन टू अँटीनोड्स हे अंतर अँटीनोड्स मधलं अंतर किती आहे, हा लॅम्बडा बाय 4 आणि हा पण लॅम्बडा बाय 4. किती झाले, 2 लॅम्बडा बाय 4 म्हणजेच लॅम्बडा बाय 2. दोन अँटीनोड्स मधलं अंतर पण लॅम्बडा बाय 2 असते, दोन नोड्स मधलं अंतर पण लॅम्बडा बाय 2 असते. पण नोड आणि अँटीनोड हे डिस्टन्स किती असते, अँटीनोड टू नोड किंवा नोड टू अँटीनोड हे किती असते, लॅम्बडा बाय 4 असते. हे अंतर अँटीनोड टू नोड हे डिस्टन्स लॅम्बडा बाय 4 असते. समजलं. मग दोन नोड्स मधलं अंतर पण लॅम्बडा बाय 2, दोन अँटीनोड्स मधलं अंतर पण लॅम्बडा बाय 2 आणि एक अँटीनोड आणि त्याच्या लगतच्या सक्सेसिव्ह नोड यांच्यामधलं अंतर मात्र लॅम्बडा बाय 4 असतं. हे प्रूफ झाले आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, नाउ वी स्टॉप हियर.